एंगेजमेंट कॅम्पेन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली जायचं आहे क्रिएट कॅम्पेनवरती. क्रिएट कॅम्पेनवर गेल्यावर तुम्ही एंगेजमेंट कॅम्पेन सिलेक्ट करा. एंगेजमेंट कॅम्पेनमध्ये बघा व्हिडिओ व्ह्यूज येतात, पोस्ट एंगेजमेंट, कन्व्हर्जन आणि कॉल्स येतात. मी याला कंटिन्यू करणार. याच्यामध्ये मी मॅन्युअल कॅम्पेन एंगेजमेंट धरणार, कंटिन्यू करणार. कंटिन्यू केल्यावरती सगळ्यात पहिले मला ॲड सेटचं नाव टाकायचं आहे. तर मला एंगेजमेंट याला प्रॉपरली कोणाचं कॅम्पेन आहे, GPचं आहे आणि याची डेट काय आहे 26 जुलै. ठीक आहे. तर मी हे नवीन कॅम्पेन तयार केलं. याला नेमिंग केल्यानंतर मी खाली जाणार, ॲड सेट बजेट सिलेक्ट करणार आणि हा जो ऑप्शन आहे शेअर सम युअर बजेट तो मी अनटिक करणार. मला हे कोणालाही शेअर करायचं नाही आहे. माझं बजेट जे आहे पूर्णपणे त्या ॲडसाठी वापरायचं आहे. तर नेक्स्ट केल्यानंतर ह्या ॲड सेटमध्ये आता मला कशाला व्ह्यूज आणायचे, रील फॉर रिसॉर्ट. ठीक आहे. आता इथे मी काय करणार, मेसेज डेस्टिनेशन जे आहे ते मेसेज डेस्टिनेशन ऑन युअर ॲड करणार. ठीक आहे. इथे व्हिडिओ व्ह्यूज आले पाहिजे. ठीक आहे. मॅक्झिमाइज थ्रू प्ले व्ह्यूज. पुढे गेल्यानंतर डेली बजेट जे आहे ते 200 रुपीजचं लावेल. स्टार्टिंग डेट जी आहे ती 26 तारीख आहे. टायमिंग मी सिलेक्ट करेल. मला साधारण 10 वाजेचा टायमिंग प्रॉपर राहील. मिनिमम 7 दिवसाची ॲड लावली पाहिजे. तर मी 7 दिवसाची ॲड पकडतोय. ते झाल्यानंतर ऑडियन्स सिलेक्शन मला पाहिजे आहे नाशिकमधले लोक. ठीक आहे. नाशिक, महाराष्ट्र. याच्यानंतर कंट्रोल जे आहे ते मला 18 नको आहे. म्हणजे ऑडियन्सचं जे एज आहे ते मिनिमम एज जे मला पाहिजे आहे ते 22 पासूनचे पुढचे पाहिजेत. लँग्वेज जे पाहिजेत ते फक्त मला मराठी पाहिजे. मराठी, इंग्लिश आणि हिंदी. ठीक आहे. हे झाल्यानंतर मी पुढे जाणार. आता इथे जी गोष्ट आहे सजेस्ट ॲन ऑडियन्स, ही गोष्ट खूप जण मिस करतात. मी काय करणार, सेटिंग्स ओपन करणार. ह्या सेटिंगमध्ये मी एज जे आहे ते एज सिलेक्ट करणार. एजमध्ये माझी एजची रेंज जी आहे ती सिलेक्ट करणार. साधारणतः 50 वयाच्या लोकांपर्यंत मला दाखवायचे, 22 ते 50. जेंडर ऑल जेंडर. आता डिटेल टार्गेटिंग हा पार्ट जो आहे हा सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे का, नाही. तर मला डेमोग्राफी सेट करणं गरजेचं आहे. आता मी कोणाकोणाला दाखवतोय, मला रिसॉर्टला दाखवायचं आहे, मला दाखवायचं आहे विलावाल्यांना. ठीक आहे. आता ह्या 2 ठिकाणी मला दाखवायचं आहे. हे जे आहे हे माझ्या टार्गेट ऑडियन्सनुसार असणार आहे. ज्या वेळेला आपल्याला दुसरी ऑडियन्स सिलेक्ट करायची असते त्यावेळेला आपण काय करणार, क्लाउड AIचा यूज करणार. आता क्लाउड AIचा यूज कसं करायचं ते पण मी दाखवतो तुम्हाला. मी काय करणार, इथे फक्त रेकॉर्ड करणार आहे. मी कोणत्याही प्रकारचं टायपिंग करणार नाही आहे. आणि क्लाउड AI हिंदी चांगलं समजतो, त्याच्यामुळे मी हिंदीमध्ये बोलणार आहे. तर हे क्लाउड एक ऐड बनानी है और वो ऐड जो है वो रिगार्डिंग है कि रिजॉर्ट के रिगार्डिंग मुझको वैसे लोगों का मेटा ऐड का पर्सोनल बना के दो जो लोग रिजॉर्ट में जाने के लिए इच्छुक रहते हैं, जो जा सकते हैं, जिनके पास अच्छा खासा टाइम हो, जो रेगुलरली ट्रैवल करते हैं और जो विला पे आके रुक सकते, जिन्होंने पहले भी कभी विला पे आके स्टे किया हो, वैसे भी लोग चलेंगे मुझे ऐसे लोग चाहिए जो आगे जाने के बाद में नेक्स्ट अगर छुट्टियाँ आ रही है तो किन लोगों को छुट्टियाँ आ रही है वो देख के उनको भी मुझे वो ऐड दिखाना है. तो इस तरीके से मुझे एक क्लाइंट पर्सोना बना के दो जिसमें मुझे सिर्फ 10 पॉइंट्स ही रहे कि जो 10 लोगों का ही लिस्ट रहे कि जो मेरे यहाँ पे दिख सके, मतलब जो जिनको मुझे ऐड दिखाना है और वो देखने के बाद वो मेरे यहाँ पे इंक्वायरी करे या फिर मेरे यहाँ पे बुकिंग करे. आता मी कोणताही प्रॉम्प्ट लिहिलेला नाही, मी सरळ सरळ व्यवस्थित त्याला सांगितलं आहे मला कसं पाहिजे आहे ते. ठीक आहे. आता क्लाउडीला हिंदी चांगलं येतं म्हणून मी हिंदीमध्ये सांगितलं. तुम्ही ChatGPTला गेले त्याला मराठी पण येतं, तुम्ही त्याच्यावर त्याचा यूज करू शकता. तुम्ही कोणता AI वापरायचा हे मी तुम्हाला सांगत नाही, पण माझ्याकडे क्लाउड आहे म्हणून मी क्लाउड वापरतोय. ठीक आहे. आता ते बघा त्यांनी काय दिलं आहे, फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स. ठीक आहे. इंटरेस्ट
डोमेस्टिक ट्रॅव्हल, वीकेंड गेटवेज, मेक माय ट्रिप, Booking.com, Airbnb, ट्रिप ॲडवायझर. आता मी इथे सर्च करतो फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स आहेत का. इथं फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स आहे. ठीक आहे. आता फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्समध्ये आलं. मी परत एकदा चेक करतो. तो काय म्हणतोय, डोमेस्टिक ट्रॅव्हल, वीकेंड गेटवेज, मेक माय ट्रिप, Booking.com. मी मेक माय ट्रिप चेक करतो. आहे मेकमायट्रिप.com, Booking.com. तेव्हा Booking.com. मी काय केलं की मला कोणाकोणाला दाखवायचं आहे हे पण मी सांगितलं कोणाला, AI ला. आणि AI ला सांगूनच मी ही गोष्ट केली. पुढे गेल्यानंतर मला डायरेक्ट बघायचं काय आहे तर शो मोर सेटिंग. शो मोर सेटिंगमध्ये गेल्यानंतर मला डिव्हायसेस जे आहे ते मला ऑल डिव्हायसेस ठेवायचे. ठीक आहे. मला ॲड जी दाखवायची आहे ती फक्त इंस्टाग्रामवरच जर दाखवायची आहे तर मी बाकीचे जे आहे ते अनसिलेक्ट करून टाकेल. आता ज्या ठिकाणी मला फीड आहे तर तो फीडमध्ये मला इंस्टाग्राम फीडवरती, आता माझी जर व्हिडिओ ॲड आहे तर 9:16 असणार आहे. तर मी प्रत्येक वेळेला फुल स्क्रीन व्हर्टिकल ज्या ठिकाणी दिसेल त्याच ठिकाणी मला ती ॲड दिसली पाहिजे असं बघेल. आता इंस्टाग्राम फीडवरती आहे, प्रोफाईल फीडवरती नाही आहे, मी अनचेक केलं. एक्सप्लोर होममध्ये नाही आहे, मी त्याला पण अनचेक करणार. ठीक आहे. स्टोरीज आणि याच्यामध्ये मला इंस्टाग्रामवरती दिसतंय, इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये दिसतंय, मला तिथं दाखवायचं आहे. इनस्ट्रीमवरती नाही दाखवायचं आहे, मला सर्च रिझल्टमध्ये पण नाही दाखवायचं आहे. आणि माझं स्पेंडिंग आहे मी परत दुसरीकडे शेअर करत नाही आहे. ठीक आहे. इथपर्यंत आल्यावर नेक्स्ट केलं. तुम्ही ह्या कॅम्पेन स्कोअरवरती काही जाऊ नका, कारण कॅम्पेन स्कोअर जो आहे तो बदलत राहतो आणि आपल्याला जे दाखवायचे तेच दाखवायचे. आता मी काय करणार, क्रिएट ॲड न करता यूज एक्झिस्टिंग पोस्ट करणार. मी जी ऑलरेडी पोस्ट केलेली. आता ही पोस्ट जी आहे कोणाबरोबर कोलॅबरेटिव्ह नको आहे, फक्त माझ्या पेजवरतीच असली पाहिजे. मी ती सिलेक्ट करतो. याच्यामध्ये फेसबुकवरनं सिलेक्ट करता मी इंस्टाग्राम सिलेक्ट करतो. आणि मला जे ड्रोनचा शॉट दाखवायचे ते शॉट सिलेक्ट केला, तोच व्हिडिओ सिलेक्ट केला आणि कंटिन्यू केलं. आता याच्याने काय झालं की माझं खूप काम वाचलं. जो व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याच व्हिडिओला ते दिसणार आहे. ठीक आहे. आता इथे सगळं तर झालं आहे, पण इथं CTA दिसत नाही आहे. ठीक आहे. ॲक्शन बटन दिसत नाही. तर मी ॲक्शन बटन करणार. या ठिकाणी मी वॉच मोरवरती जाणार. तर वॉच मोरवरती जर मी गेलो तो इथे URL मागतोय. तर URL जो आहे तो रिक्वायर्ड आहे. तर मग URL मागत असताना मी काय करणार, मी माझ्या इंस्टाग्रामवर जाणार. हे जे पेज आहे ह्या पेजला मला फॉलोअर्स आणायचे किंवा मला ह्या पेजवरती व्ह्यूज आणायचे, तर शेअर टू म्हणायचं आणि कॉपी लिंक करायची. आता ही कॉपी लिंक जी आहे ती मी माझ्या URLमध्ये मी पेस्ट केली. आता ही अशी दिसते. आता याच्यामध्ये जो क्वेश्चन मार्कपासून पुढचा जो UTM आहे तो कोड मला डिलीट करायचा आहे. हा डिलीट केला का त्याच्यानंतर मी वॉच मोरवर गेलो तर माझी ॲड कशी दिसणार आहे हे तुम्हाला दाखवतो. ॲड प्रिव्ह्यू. हे बघा इथं वॉच मोरचं बटन यायला लागलं. हे वॉच मोर बटन आहे, वॉच मोर बटन आहे. हे तुम्हाला तुमच्या पेजवरती व्हिजिटर्स आणण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर मला फक्त काय करायचं आहे, पब्लिश केल्यावरती ही ॲड तुम्हाला प्रॉपरली दिसायला चालू होणार आहे. एवढंच एंगेजमेंट कॅम्पेनचा सेटअप आपल्याला वापरायचा आहे. जर समजा मला एकापेक्षा जास्त व्हिडिओज दाखवायचे तर मी काय करणार, फक्त इथे डुप्लिकेट करणार. एक्झिस्टिंग कॅम्पेन याला डुप्लिकेट करून मी नंबर ऑफ कॉपीज बनवणार. मी समजा आणखीन एक डुप्लिकेट करतोय, एक कॉपी आणखीन एक्स्ट्रा बनवली. आता इथे जे आहे हे मला रिसॉर्टचा रील होता, दुसरा जो आहे तो माझा ॲग्रोचा होता. ठीक आहे. आता मी नाव चेंज करत जातोय. आता ॲग्रोचा जर हा रील आहे तर ॲग्रोच्या रीलला मी काय करणार, चेंज पोस्ट, आणि इंस्टाग्रामवरती हा ॲग्रोचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मी ॲड करणार. हे केल्यामुळे काय झालं, माझं बाकीचं सगळं काम वाचलं. 200 रुपयामध्ये मी हा रीलसुद्धा मी बूस्ट करणार आहे. ह्या रीललासुद्धा प्रॉपरली एंगेजमेंट येणार आहे. सगळं काय सेम राहतं, फक्त तुमचा रील बदलला. असे तुम्ही एका ॲड सेटमध्ये पाहिजे तेवढे व्हिडिओज लावू शकता. तुम्हाला प्रत्येक रीलसाठी किंवा प्रत्येक याच्यासाठी, आता मला जर समजा इथेच दुसरी हे ॲड करायची असेल तर मी काय करणार, मी इथे परत डुप्लिकेट करणार. हा ॲड सेटच डुप्लिकेट क्रिएट करून मी परत त्याच्यामध्ये चेंजेस करणार. सो हे होतं माझं बेसिक एंगेजमेंट कॅम्पेन.
की जे कॅम्पेन वापरून मी कोणत्याही व्हिडिओला लाखोमध्ये व्ह्यू आणू शकतो. 200-500 रुपये खूप जास्त खर्च करायची गरज नाही. तुम्हाला आता काही याच्याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही मला पुन्हा एकदा कमेंट करू शकता आणि आणखीन डिटेल पाहिजे असेल तर फॉलो करा आणि मेसेज करा, मी तुम्हाला सांगेल.